गव्हर्नमेंटच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्या आपण पोहोचवल्या पाहिजे, त्याचा लाभ त्यांना मिळवून दिला पाहिजे. लोन काढणं सोपं असतं, परतफेड करणं अगदी बरोबर खूप अवघड आहे. अगदी बरोबर. लहानपण म्हणजे कसं असतं माहिती आहे का, प्रत्येकाचंच की विमान बघितल्यावरती वाटतं की मला पायलट व्हायचंय आणि पोलीस बघितल्यावर वाटतं की पोलीस व्हायचंय. एक ते नेचरच वेगळं असतं की काय व्हायचंय आपल्या ठरलेलंच नसतं. राईट. एखादा जो समोर जो व्यक्ती येतो की अक्षरशः ड्रायव्हर बघितल्यावर वाटतं की ड्रायव्हर व्हायचंय. म्हणजे लहानपणी आपलं काय ठरलेलं नसतं, काही नसतं. माझं एकच उद्दिष्ट होतं की सरकार योजना राबवतं, कोणासाठी राबवतंय, सर्वसामान्य लोकांसाठी. पण सरकारच्या त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायच्या आणि अगदी सोप्या पद्धतीने त्यांना त्याचा लाभ मिळवून द्यायचा. स्वामींच्या कृपेने एक ऑफिस चालू केलं आपण 2 वर्षापूर्वी कोथरूडमध्ये पुण्यात, आणि आज बघायला गेलं तर 20 ते 22 मुलींचा आज आपला स्टाफ आहे आणि आज 40,000हून अधिक मराठी उद्योजक आपल्या कन्सल्टन्सी मार्फत आपण तयार केलेले आहेत. की प्रत्येकाचा माइंडसेट सोशल मीडियामुळे बिझनेसचा झालाय. बरोबर. आज कॉलेज पासआउट मुलगा, त्याला जॉब नाही करायचा आहे, त्याला कुठेतरी वाटतं की मला बिझनेस करायचा, कुठेतरी छोटा स्टार्टअप करायचा आहे. पण सगळ्यात मोठा इश्यू काय क्रिएट होतो, फायनान्शियली प्रॉब्लेम. म्हणजे अक्षरशः बचत गटाच्या महिला आमच्याकडे येतात की ते ग्रुपने येतात की आम्हाला प्रत्येकाला काहीतरी स्टार्टअप करायचा आहे, गृह उद्योग चालू करायचा आहे. त्यावेळेस कुठेतरी चांगलं वाटतं. सर्वसामान्य माणूस मुळात बँकेत जायलाच घाबरतो. शेतकरी जे लोक असतात त्यांना मुळात बँकेत जाऊन काय विचारायचं, नेमकं कसं डिस्कस करायचं हेच माहिती नसतं. शेतकरी आहे ना, खूप निरागस मनाने तुमच्याकडे येतो आणि त्याच्या मनात असतं की कुठेतरी एक विश्वास असतो की माझं काम तुमच्याकडे येऊन होणारच आहे. मुळात तसं बघायला गेलं तर मी म्हटलं ना सुरुवातीलाच की आपल्या कन्सल्टन्सीचं नावच मराठी आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस हा उद्योजक व्हावा हेच कन्सल्टन्सीचं मुख्य उद्दिष्ट आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रभाती रणधीर गिड्डे आपलं द प्रभाती टॉक्समध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. सर्वांनाच महाराष्ट्रामध्ये उद्योजक बनायचं आहे, व्यवसाय करायचा आहे. पण व्यवसाय करताना एक सगळ्यात मोठी अडचण येते, ती म्हणजे फंडिंगची. मराठी लोन कन्सल्टन्सीमधील प्रशांत भाकरे सर आपल्यासोबत आज येथे उपस्थित आहेत. नमस्कार प्रशांत सर. नमस्कार. कसे आहात? मस्त, मजेत. सर, माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनाच व्यवसाय करायचा आहे आज महाराष्ट्रामध्ये, आणि कुठेतरी तुमचा एक छोटासा हात त्याच्यामध्ये सर्वांना लाभलेला आहे. तर सर्वप्रथम पॉडकास्टवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. कसे आहात तुम्ही? मस्त, मजेत. आणि कसं चालू आहे सगळं, मराठी लोन कन्सल्टन्सी कशी चालू आहे? बेस्ट. जसं की आजवर जसं बघायला गेलं की ज्यांना बिझनेस करायचा आहे, ज्यांना बिझनेस करण्यासाठी त्यांचं स्वप्न आहे, त्या लोकांचे भरभरून प्रतिसाद सध्या. सर, मराठी लोन कन्सल्टन्सी ही संकल्पना कशी आली तुमच्या मनामध्ये? जेव्हा म्हणजे कुठली गोष्ट करत असताना जेव्हा मी स्टार्ट केलं होतं, म्हणजे ह्या गोष्टी माझ्या वडिलांसोबत घडल्या. ओके. म्हणजे जेव्हा माझ्या वडिलांना फाईल करायची होती, म्हणजे बिझनेससाठी किंवा क्रॉप लोनसाठी त्यांना जी धडपड करायला लागली, किंवा माझे चुलते होते खरं तर, जेव्हा त्यांना बिझनेस स्टार्टअप करायचा होता, माझे मित्रही होते, तेव्हा त्यांना कुठला तरी एजंटमार्फत कळालं की गव्हर्नमेंटची XYZ योजना आहे, त्या अंतर्गत जर तुम्ही लोनची फाईल केली, बँकेकडनं फंडिंग घेतलं तर तुम्हाला असा बेनिफिट मिळतो. त्यावेळेस त्यांना जो म्हणजे एफर्ट्स घ्यावे लागले किंवा कुठेतरी ते खाजगी एजंटला फसले गेले, त्यांचं कामही झालं नाही आहे, डॉक्युमेंटेशन त्यांना अगदी चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट केले गेले, बँकेकडनं त्यांना रिजेक्शन आले. म्हणजे एवढी धडपड करून हातातली कामं सोडून म्हणजे अधिकारी लोकांच्या पायर चढायला लागल्या, एवढं सगळं फिरायला लागलं. त्यानंतर कुठेतरी वाटलं की गव्हर्नमेंटच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्या आपण पोहोचवल्या पाहिजे, त्याचा लाभ त्यांना मिळवून दिला पाहिजे. त्यासाठी मी हा प्रयत्न केला आणि याची सुरुवात केली. सर, लोन काढणं सोपं असतं, परतफेड करणं अगदी बरोबर खूप अवघड आहे. अगदी बरोबर. आणि तुम्ही नवीन उद्योजकांना एक संधी देताय की एक स्टार्टअप करण्यासाठी. म्हणजे खूप लोकांना माहिती आहे, माहीत नाही आहे, पण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला असं वाटतं की खूप तरुण उद्योजक जे आहेत आणि ज्यांना स्टार्टअप करायचं आहे, ते मराठी लोन कन्सल्टन्सी थ्रू कुठेतरी त्यांना एखादा बेनिफिट मिळावा, ही माझी म्हणजे प्रायोरिटाईज मी हे करते. आणि मला असं विचारायचं की ज्यावेळेस तुम्ही लहान होता, तुम्हाला असं म्हणजे काय होतं, कसं होतं तुमचं चाइल्डहुड, आणि कधी वाटलं होतं की मोठं होऊन आपण एवढ्या जणांची मदत करेल, असं कधी वाटलं होतं? कधीच नाही. लहानपण म्हणजे कसं असतं माहिती आहे का, प्रत्येकाचंच की विमान बघितल्यावरती वाटतं की मला पायलट व्हायचंय आणि पोलीस बघितलं वाटतं की पोलीस व्हायचंय. एक
ते नेचरच वेगळं असतं की काय व्हायचं आहे आपल्या ठरलेलंच नसतं. राईट. एखादा जो समोर जो व्यक्ती येतो अक्षरशः ड्रायव्हर बघितल्यावर वाटतं की ड्रायव्हर व्हायचं म्हणजे लहानपणी आपलं काय ठरलेलं नसतं, काही नसतं. आणि जेव्हा 10वी झाली आणि 11वी 12वी झाली आणि आर्टमध्ये ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट झालं, त्यानंतर बाय प्रोफेशन मी थिएटर आर्टिस्ट आहे. म्हणजे रंगमंचावरती लोकांना हसवणं आणि रडवणे हे माझं मूळ काम होतं. त्यानंतर या फील्डमध्ये कसा आलो ते माझं मला माहिती आहे. येस सर, म्हणजे कोणी तुम्हाला गाईड केलं किंवा तुम्ही म्हणजे कसं डिरेक्टली, आता ठीक आहे तुम्हाला अडचणी आल्यात, तुम्ही सांगितलं की वडिलांना अशी अशी अडचण आली त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये, पण कोणीतरी गुरु असेल किंवा कोणीतरी एक आयडिया दिली असेल की प्रशांत तुम्ही असं असं करू शकता? येस. जेव्हा मी सुरुवात केली, मी म्हटलं की जेव्हा माझ्याच फॅमिलीमध्ये जो इश्यू क्रिएट झाला की जेव्हा त्यांना ते करायचं होतं आणि त्यांना जो प्रॉब्लेम फेस करावा लागला, त्यानंतर मी स्वतः ठरवलं की ज्यावेळेस फ्रेंडला पण फाईल करायची होती, फ्रेंडला पण बिझनेस लोन हवं होतं, स्टार्टअपसाठी हवं होतं, त्याचा स्टार्टअप होता नवीन, त्याला स्टार्टअप करायचं होतं, त्याला फंडिंग पाहिजे होती गव्हर्नमेंटच्या स्कीम अंतर्गत, त्यावेळेस मी त्याच्यासोबत उभं राहिलो. कारण की जी हेल्प म्हणजे जो प्रॉब्लेम वडिलांना किंवा चुलत्याला फेस करावा लागला ना, त्या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या की कुठून काय करायचं, कुठून हेल्प मिळू शकते, कुठून कुठला डॉक्युमेंट तयार करायचा. त्यानंतर जेव्हा मी त्याला हेल्प केली, त्यानंतर अजून 4 मित्रांना मी हेल्प केली, कुठेतरी वाटलं की या माध्यमातून आपण लोकांना हेल्प करू शकतो. माझं एकच उद्दिष्ट होतं की सरकार योजना राबवतं, कोणासाठी राबवतं? सर्वसामान्य लोकांसाठी. पण सरकारच्या त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायच्या आणि अगदी सोप्या पद्धतीने त्यांना त्याचा लाभ मिळवून द्यायचा. सर, किती वर्ष झाले आपण स्टार्ट करून मराठी लोन कन्सल्टन्सी? बेसिकली तसं बघायला गेलं 4 वर्ष झाली. 2 वर्ष ऑफिशियली आपण वर्क करतोय आणि सुरुवातीला जेव्हा मी काम स्टार्ट केलं 2 वर्ष मी घरूनच केलं. घरूनच मी कॉल घ्यायचो, मार्केटिंग करायचो आणि सोशल मीडियामुळे लोकांपर्यंत लवकर पोहोचलो. ओके. त्यानंतर मग कुठेतरी जाणवलं की यार मॅन पॉवर कमी पडतोय, लोकांचा इतका रिस्पॉन्स वाढायला लागला. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आज कन्सल्टन्सी आपली पोहोचली आहे. म्हणजे इतके कॉल्स यायला लागले की आम्हालाही त्याचा लाभ घ्यायचा आहे, आम्हालाही स्टार्टअप करायचा आहे. त्यानंतर कुठेतरी वाटलं की मॅन पॉवर कमी पडतोय, मी एकटा एवढे सगळे कॉल ॲडजस्ट किंवा मॅनेज करू शकलो नसतो. मग कुठेतरी स्वामींच्या कृपेने एक ऑफिस चालू केलं आपण 2 वर्षापूर्वी कोथरूडमध्ये पुण्यात. आणि आज बघायला गेलं तर 20 ते 22 मुलींचा आज आपला स्टाफ आहे आणि आज 40,000हून अधिक मराठी उद्योजक आपल्या कन्सल्टन्सीमार्फत आपण तयार केलेले आहेत. सुंदर. सर, एक छोटासा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न, ज्यावेळेस आपण बिझनेस लोन असं म्हणतोय तर सगळ्यात म्हणजे हायेस्ट अमाऊंट तुम्ही एखादी लोनची ही कितपर्यंत दिलेली आहे? 8 CR पर्यंत दिली आहे. हळदी मॅन्युफॅक्चरिंगचा प्लांट होता नागपूरला आणि त्यांचे मिस्टर IPS ऑफिसर होते आणि गव्हर्नमेंट सर्वंटला कुठल्या गव्हर्नमेंट स्कीमचा बेनिफिट मिळत नाही आणि त्यांचं एक्झिस्टिंग होतं, आधीपासून त्यांचा बिझनेस होता, त्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स खूप मिळाला त्यांना ग्राहकाकडनं आणि त्यांना एक्झिस्टिंगसाठी अमाऊंट हवी होती. आणि त्या सरांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला, सेम सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर त्यांनी आपल्याला फॉलो केला आणि आपल्याला मेसेज केला आणि कॉल केला. त्यांना मी विचारलं की तुमचं ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस आहे, म्हणजे ऑलरेडी चालू आहे, ITR फाईल वगैरे त्यांचं सगळं ओके होतं आणि बँकही फंडिंग करायला तयार होती, फक्त त्यांना काय करायचं होतं गव्हर्नमेंटच्या स्कीममधून ती फाईल करायची होती. मॅक्झिमम मी 8 CR पर्यंत केले हळदी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. व्हेरी गुड. म्हणजे 8 CR पर्यंत आपण मराठी लोन कन्सल्टन्सी थ्रू लोन पास करू शकतो. व्हेरी नाईस. सर, म्हणजे जर आपण बघायला गेलं तर काय कॅटेगरी आहे की हे लोन कोणाला मिळू शकतं? बघायला गेलं तर सरकारच्या सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या सर्वसामान्य म्हणजे नॉर्मली प्रत्येकासाठी योजना आहेत. म्हणजे कास्ट कॅटेगरी वाईज योजना असतात, ज्या स्कीम असतात त्या एरिया वाईज असतात, अर्बन आणि रुरल, शहरी आणि ग्रामीण भागांसाठी असतात. त्यामध्ये महिला असेल, OBC, ओपन, ऑल कास्ट कॅटेगरीसाठी योजना आहेत सरकारच्या. जसं की ग्रामीण भागात असाल तुम्ही तर तुम्हाला 35% सबसिडी मिळते आणि शहरी भागात असाल तर तुम्हाला 25% सबसिडी मिळते. ओपन कास्टसाठी 25% मिळते ग्रामीण भागामध्ये आणि शहरी असाल तर तुम्हाला 15% सबसिडी मिळते. म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या त्या कास्ट कॅटेगरी वाईज आणि एरिया वाईज असतात. ओके. सर, आपलं काम महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यांमध्ये सुरू आहे? संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपली कन्सल्टन्सी पोहोचली मॅम. म्हणजे कधी विचारही केला नव्हता की आपण इतक्या लवकर ह्या लोकांपर्यंत पोहोचू. लोकांना गरज आहे. आज बघायला गेलं ना मॅम, म्हणजे मी प्रत्येकालाच सांगतो की प्रत्येकाचा माइंडसेट सोशल मीडियामुळे बिझनेसचा झाला आहे. बरोबर. आज कॉलेज पासआउट मुलगा त्याला जॉब नाही करायचा आहे, त्याला कुठेतरी वाटतं की मला बिझनेस करायचा, कुठेतरी छोटा स्टार्टअप करायचा आहे. पण सगळ्यात मोठा इश्यू काय क्रिएट होतो? फायनान्शियली प्रॉब्लेम. ह्याची फॅमिली बॅकग्राऊंड इतका फायनान्शियली स्ट्रॉंग नसतो, एकदम प्रॉपर वीक असतो आणि कुठेतरी स्टार्टअप करायचं म्हटलं की मग तो नको वाटतं त्याला, का बिकॉज त्याच्याकडे फंडिंग नाही आहे.
आणि स्टार्टअप करायचं म्हटलं बेसिकली 10 ते 15 लाख रुपये कुठेच नाही गेले, आणि एवढी 15 लाख रुपये रक्कम तो जॉब करून कधीच उभी करू शकत नाही. राईट सर. सो मग ह्या लोकांना मी डेफिनेटली सांगेल की तुम्ही मराठी लोन कन्सल्टन्सीला संपर्क करा तुमच्या स्टार्टअपसाठी. मी अनेकदा सांगतो की कर्ज तुमचे साथ आमची. ब्रीद वाक्य. Yes. कर्ज तुमची येस. साथ आमचे. सर तुम्ही जसं म्हणालात की प्रत्येक जॉब करणारा व्यक्ती हा म्हणजे तेवढी अमाऊंट नाही म्हणजे हँडल करू शकत की जर आपल्याला व्यवसाय करायचा आहे. प्रत्येकाचं माइंडसेट बदललं आहे की आपल्याला व्यवसाय करायचा आहे. पण असं पण होतं की जॉबमध्ये एवढे अडकून राहिलेत की बिझनेसकडे म्हणजे जो वळण्याचा जो ट्रॅक म्हणू शकतो आपण तो थोडासा कमी होत चालला. फक्त विचार करतोय आपण की मला हे करायचं ते करायचं आहे, पण परत त्याचा मेन मुद्दा जो आहे तो फंडिंग. आणि मला असं वाटतंय जर प्रत्येकच सामान्य माणसाला जर लोन हवा असेल आणि जर त्याला बिझनेस करायचा आहे, स्टार्टअप करायचं आहे, तर मराठी लोन कन्सल्टन्सी ही त्यांच्यासाठी प्रामुख्याने सध्या तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. सर वय मर्यादा काही आहे का की आपण लोन पास करतोय तर कमीत कमी किती वयाच्या मुलाला लोन मिळू शकतं आणि जास्तीत जास्त किती वयापर्यंत एखाद्या व्यक्तीला लोन मिळू शकतं? पुरुषांसाठी तसं बघायला गेलं तर 18 ते 55 आणि महिलांसाठी 18 ते 65 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. त्यामध्ये पण जर पुरुष असेल आणि जर त्याची हेल्थ चांगली असेल, ओके, म्हणजे खूप सिनियर सिटीजन असेल, त्याची हेल्थ जर चांगली असेल तर मग बँक इझिली प्रेफर करते. ओके. आणि काही अटीतटी आहेत का? नक्कीच. कुठल्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला प्रकरण करायचं किंवा गव्हर्नमेंटच्या कुठली योजना असेल तर त्यांच्या काही बेसिक अटी असतात. पण लोन रिगार्डिंग बँकांच्या अटी वेगळ्या असतात आणि स्कीमच्या अटी वेगळ्या असतात. बँक जेव्हा फंडिंग करते त्यावेळेस आपण त्यांना गव्हर्नमेंटच्या स्कीमची मंजुरी मिळवून देतो आणि डॉक्युमेंटेशन तयार करून देतो. त्यामध्ये फार म्हणजे असं डिफिकल्ट नाही आहे, काही अटी नाही आहेत फार म्हणजे खूपच किचकट. नॉर्मल आहे, फक्त वय तुमचं कम्प्लीट असावं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सिबिल स्कोअर तुमचा ओके असावा. कारण सिबिल चांगला नसेल तर बँकही उभी करत नाही आणि आम्ही उभं करत नाही. सिबिल म्हणजे का तुमचे आर्थिक व्यवहार चांगले असावेत, देवाणघेवाण चांगली असावी. म्हणजे सिबिल स्कोअर व्यवस्थित असणे खूप महत्त्वाचं आहे. सर महिलांसाठी काही आपल्याकडे योजना आहेत का आणि प्राधान्य महिलांना कुठे आहे का? महिलांसाठी तसं बघायला गेलं तर ज्या स्कीम आहेत सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या त्यामध्ये गव्हर्नमेंटने निधी राखीव ठेवला आहे. ओके. जसं की ग्रामीण भागामध्ये महिलांना 35% सबसिडी आहे ओपनसाठी आणि पुरुषांना 25% सबसिडी. म्हणजे महिलांसाठी सबसिडीचं प्रमाण पण जास्त आहे. की एक त्यांचं उद्दिष्ट असं की आपलंही की महिलांना आपण कुठंतरी एक सक्षम स्वावलंबी उद्योजिका व्हावं, हे आपलं एक उद्दिष्ट आहे. सर तुमच्याकडे किती महिला आलेत आतापर्यंत बिझनेस? भरपूर म्हणजे अक्षरशः बचत गटाच्या महिला आमच्याकडे येतात. किती ग्रुप नाही येतात की आम्हाला प्रत्येकाला काहीतरी स्टार्टअप करायचा आहे, गृहउद्योग चालू करायचा आहे. त्यावेळेस कुठेतरी चांगलं वाटतं आणि त्यांना फंडिंगची जास्त रिक्वायरमेंट नसते. 2 लाख रुपये 3 लाख रुपये नॉर्मल आणि बेसिक आणि सहज होऊन जाते, अगदी इझिली होऊन जाते त्यांना. अक्षरशः म्हणजे कुठेतरी मसाला उद्योग असेल किंवा गृहउद्योगामध्ये अजून त्यांचं काही पंत्या वगैरे सिजनेबल जे बिझनेस असतात ना त्यासाठी 2-3-5 लाख रुपये आणि खानावळ असेल. शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे की बॅचलर लोक जास्त आहेत, खानावळसाठी 5-6 लाख रुपये इझिली त्यांना मिळून जातात बँकेकडनं. आणि म्हणजे असं कधी झालंय की काही अडचणी आल्यात किंवा मग त्याला तुम्ही रिझॉल्व्ह करताय, हे कसं आहे? नक्कीच. अडचणी तर प्रत्येकालाच येतात. अडचणी म्हणजे कसं की बँकाकडनं जेव्हा अडचणी येते ना, काय होतं माहिती का, सर्वसामान्य माणूस मुळात बँकेत जायलाच घाबरतो. शेतकरी जे लोक असतात त्यांना मुळात बँकेत जाऊन काय विचारायचं, नेमकं कसं डिस्कस करायचं हेच माहिती नसतं. आणि जेव्हा तो विचारायला जातो की गव्हर्नमेंटच्या स्कीम अंतर्गत मला फाईल करायची आहे, तर बँकेला वाटतं की कुठेतरी आपण याला बँक पेशन्स बघते. राईट. चुकी बँकेची नाही, बँक पेशन्स बघते की याला किती गरज आहे. जेव्हा तो विचारायला जातो तो नॉर्मली विचारतो आणि निघून येतो नाही म्हटलं की, तो परत जात नाही. आपण त्याला काय करतो, आपल्या कन्सल्टन्सीमार्फत त्याला प्रॉपर तयार करतो की बँकेत जाऊन नेमकं काय विचारायचं आहे, कसं प्रेझेंट करायचं होतं. देन बँकेकडनं होकार मिळाल्यानंतर आपण ती फाईल पुढे प्रोसेस करतो. आता अडचणी म्हणजे काय, ज्यावेळेस फर्स्ट एखादा लाभार्थी आहे किंवा एखादा शेतकरी आहे ज्याला बिझनेस करायचा किंवा स्टार्टअप करायचा, एक्झिस्टिंग बिझनेस आहे, त्यावेळेस तो बँकेत जातो, बँक मॅनेजरला विचारतो. जेव्हा बँक त्याला नाही म्हणते किंवा प्रकरण सबमिट करूनही बँक नाही म्हणते, त्यावेळेस आपण त्यांना प्रॉपर कलेक्टरच्या ऑफिसच्या माध्यमातून आपण त्याला सहकार्य करतो. ओके. सर मेन आपल्याकडे कोणते स्कीम्स आहेत जे म्हणजे लोकप्रिय आहेत सध्या? स्टेट गव्हर्नमेंटची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना आहे, जी ओपन कास्टसाठी आहे, ज्यामध्ये तुम्हाला 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळतं. ओके. म्हणजे सर्वसामान्य माणूस जिथे व्याज भरूनच हातबल होतो तिथे तुम्हाला बिनव्याजी कर्ज हे त्या महामंडळामार्फत मिळतं.
आणि अजून जे काही आपल्याकडे स्कीम आहेत ज्या लोकांना माहीत आहेत किंवा माहीत नाहीत असे कुठले स्कीम आहेत? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असंख्य योजना आहेत मॅम बिझनेस लोनसाठी, स्टार्टअपसाठी आणि एक्झिस्टिंग बिझनेससाठी, जसे की PMEGP, CMAGP, नाबार्ड, NLM मध्ये जर बघायला गेलं तर 50% सबसिडी आहे. 1 CR पर्यंत तुम्ही गोट फार्मसाठी कर्ज घ्या आणि 50 लाख रुपये गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी प्रोव्हाइड करते. तेच पोल्ट्री फार्मसाठी तुम्हाला 50 लाख रुपये बँकेकडनं फंडिंग मिळते, 25 लाख रुपये गव्हर्नमेंट तुम्हाला फंडिंग प्रोव्हाइड करते. सेम PMEGP, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, या योजनेअंतर्गत जर तुम्ही 50 लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंगसाठी कर्ज मिळतं आणि 20 लाखापर्यंत सर्व्हिस सेक्टरसाठी. यामध्ये तुम्हाला 35% सबसिडी मिळते. 10 लाख रुपये घ्या, 3.5 लाख रुपये गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देते. जेवढं व्याज आपण भरतो तेवढं आपल्याला परत मिळतं सबसिडीच्या माध्यमातून. एवढा मोठा बेनिफिट आहे गव्हर्नमेंट स्कीमचा. सर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता ह्या स्कीमबद्दल बोलतात, आता जे लोक ज्यांना आहे थोडंफार नॉलेज किंवा नाही का, आपण जाऊन बोलू शकतो, काही गोष्टी सांगू शकतो, एकमेकांना शेअर करू शकतो, पण शेतकरी राजा जो आहे ना, तो तुम्ही जसं की म्हटलात की घाबरतात लोक बँकमध्ये जायला. म्हणजे शेतकऱ्यांसाठी म्हणजे माझं हे प्रामुख्याने मत आहे की आपल्याला गव्हर्नमेंटनी, शासनाने त्यांची मदत करायला हवीच, पण मग त्यांच्यासाठी एक ऑन द टॉप प्रायोरिटी काय आहे आपल्याकडे? तसं बघायला गेलं तर प्रत्येक शेतकरी हा सुरुवातीला क्रॉप लोन घेतो, म्हणजे पीक कर्ज घेतो. त्याला त्याची नियरबाय जी बँक असते गावाला दिलेली, त्यातून तो पीक कर्ज घेतो प्रामुख्याने. ते पीक कर्ज तो वेळेच्या वेळी परतफेड करतो. म्हणजे शेतीसाठी त्याला भागभांडवल त्या बँकेमार्फत त्याला मिळतं. तर त्याला बिझनेस करायचा आहे, जसं की ॲग्रिकल्चर रिगार्डिंग बिझनेस 99% आपल्याकडे ज्या फाईल आहेत त्या डेअरी फार्मच्या आहेत. दूध उत्पादन, गाई म्हशींचा गोठा असतो, हा शेतकऱ्याचा जोडधंदा आहे. शेतीचा जोडधंदा सगळ्यात टॉप बिझनेस कोणता आहे? गाई गोठा, दूध उत्पादन, डेअरी फार्म आपण त्याला म्हणतो. त्यासाठी त्यांना सेम महामंडळामार्फत किंवा अदर PMEGP, CMAGP मार्फत त्यांना 15 लाखापर्यंतचं, 20 लाखापर्यंतचं कर्ज अगदी सोप्या पद्धतीने मिळतं. अच्छा सर, ज्यावेळेस शेतकरी तुमच्याकडे येतो एखादा, त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे तुमच्यासोबत? म्हणजे कारण एखादी शिकलेली व्यक्ती असती ना, तिला माहिती असतं की माझं काम होईल नाही, पण शेतकरी आहे ना खूप निरागस मनाने तुमच्याकडे येतो आणि त्याच्या मनात असतं की कुठेतरी एक विश्वास असतो की माझं काम तुमच्याकडे येऊन होणारच आहे. ती प्रोसेस कशी आहे? नक्की सांगायला गेलं तर जेव्हा एक शेतकरी कुटुंबात आला किंवा माझ्या वडिलांच्या वयाचे लोक माझ्याकडे येतात सल्ला घेण्यासाठी की सर व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला म्हटलं प्रामुख्याने शेतीला जोडधंदा म्हणजे डेअरी फार्म आहे. काही गोठा असेल किंवा पोल्ट्री फार्म असेल किंवा गोट फार्म असेल, पण प्रामुख्याने 99% लोक डेअरी फार्मच्या फाईल माझ्याकडे करायला येतात. जेव्हा तो माझ्याकडे येतो त्याला एक कुठंतरी एक अपेक्षा असते की माझं काम इथे डेफिनेटली होईल. जेव्हा ते आपल्याकडे येतात आपण त्यांना प्रॉपर गाईड करतो, सपोर्ट करतो, सगळं एक्सप्लेन करून सांगतो, बँकेत जाऊन काय विचारायचं आणि पुढची प्रोसेस काय असणार आहे, डॉक्युमेंटेशन. आणि आमच्याकडे कसं आहे, तुम्हाला कुठेच जायची गरज नाही आहे, सर्व काम तुम्हाला इथे एका छताखाली मिळतं आहे. कुठलाही डॉक्युमेंट तुम्हाला इतर ठिकाणी गोळा करत फिरायची गरज नाही, कुणाला मागायची गरज नाही. पेटी पॅक फाईल आपण तयार करून देतो, ती सरळ फाईल उचलायची तुमच्या बँकेत नेऊन टेकवायची. इथून पुढे बँक इझिली प्रोसेस करते. बँकेला काय हवं माहिती आहे, इझिली आणा. म्हणजे काय माहिती का, त्यांना जास्त हेडेक नको आहे. आणि आपण जी फाईल तयार करून देतो त्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांना आपण प्रोव्हाइड करतो. बँकेची प्रोसेस फक्त व्हिजिट करणं आणि डिस्बर्समेंट करणं. शेतकरी कुटुंबातील लोक जेव्हा आपल्याकडे येतात त्यांना अक्षरशः म्हणजे मी अनुभव घेतला मॅम की त्यांनी विचारही केला नसेल की माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये, 15 लाख रुपये, 20 लाख रुपये एवढी अमाऊंट कधी येऊ शकते. म्हणजे अक्षरशः आता एक मध्यंतरी एक महिला होती पुण्याच्या दौंड तालुक्यातील, आय थिंक तिला हस्बंड नव्हते आणि मुलगा छोटासाच मुलगा होता. आय थिंक कोविडमध्ये ते एक्सपायर झाले होते. आणि ते जेव्हा माझ्याकडे आले होते, शेती वगैरे सगळं होते पण सपोर्ट करायला किंवा गाईड करायला कोणीच नव्हतं. त्यांना डेअरी फार्म बिझनेस त्यांचा आधीपासून होता, त्यांना त्यामध्ये वाढ करायची होती. आणि त्यांनी कधी विचार केला नव्हता की त्यांच्या अकाउंटला 15 लाखाची रक्कम मंजूर होईल आणि एवढा मोठा प्रशस्त आज त्यांचा गोठा उभा आहे. ती महिला आज दिवसाला सकाळी 40, संध्याकाळी 40, 80 ते 90 लिटर दूध डेली त्याचं डेअरीला घालत्या. म्हणजे भारी वाटतं की म्हणजे त्यांचं मन अक्षरशः लोक जेवायला घरी बोलवतात, सर तुम्ही आमचं काम करून दिलं, नक्कीच आवर्जून जेवायला घरी या. म्हणजे तुम्हाला सगळ्यांकडून एक पॉझिटिव्ह वाईब पण येते आणि अजून काम करण्याची उत्सुकता वाढत जाते. म्हणजे माउथ पब्लिसिटी खूप होते. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गावात एखादी फाईल करतो ना, तो व्यक्ती 10 लोकांना सांगतो. माउथ पब्लिसिटी इतकी झाली की एखाद्या गावात एक फाईल झाली तिथला कमीत कमी 40 ते 50 फाईल पुढच्या 2 महिन्यात आपल्याला मिळतात. म्हणजे माझ्या फॉर एन एक्झाम्पल मी आले तर मी अजून 4 लोक घेऊन येणार आहे. बिकॉज आपली सर्व्हिस वर्क जे आपण प्रॉपर आपला जो स्टाफ आहे तो प्रॉपर गाईड करतो. बँकेत जाऊन काय विचारायचं म्हणजे डॉक्युमेंटेशन पासून तर पार सँक्शन पर्यंत आपण त्यांना सहकार्य करतोय. राईट. येस.
डिस्बर्समेंटला किती वेळ लागतो? म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, एखादा शेतकरी कुटुंब किंवा एखादी शेतकऱ्याची फाईल आली तुमच्याकडे पहिल्या दिवशी, तर त्याच्या डॉक्युमेंट पासून किंवा जे काही प्रोसेस आहे त्याला किती वेळ लागतो? जेव्हा आपण डॉक्युमेंट तयार करायला घेतो, सगळ्यात पहिले आपण त्याची कुवत बघतो. कुवत म्हणजे काय क्लिअर करतो की बँक पहिले फंडिंग करते की नाही करते हे आपण पहिले बघतो. डिरेक्टली आपण त्याची फाईल करायला घेत नाही, कारण की लोन कोण देणार आहे? त्याची बँक. ज्या बँकेत त्याचा अकाउंट आहे, त्याच्या गावाला जी बँक दिलेली आहे ती बँक त्याला फंडिंग करते. सगळ्यात पहिले आपण त्याला त्याच्या बँकेत पाठवतो. तुझी बँक जर तुला लोन देण्यासाठी तयार असेल, बँकेचा होकार असेल, तर तू डॉक्युमेंटेशन तयार करायला दे. उगाच आधी खर्च करू नकोस, कारण की कुठली प्रोसेस करायची म्हटल्यावर त्याला जो काय खर्च त्याला तो पे करावाच लागणार आहे. सो माझं पहिलं तत्व आहे की तू पहिले बँकेत जाऊन विचार, तुझ्या बँकेचा होकार असेल तर डॉक्युमेंटेशनसाठी तू आम्हाला फाईल प्रोसेसला दे. डॉक्युमेंटेशनला 8 दिवस खूप झाले, मिनिमम 4 ते 5 दिवस, मॅक्झिमम 8 दिवसात त्याची पेटी बॅक फाईल रेडी होते. ती फाईल आपण त्याला स्पीड पोस्टने घरपोच पाठवतो. त्याला ऑफिसला यायची गरज नाही आहे. तो आपल्यासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट होतो, फोन करतो, आपला स्टाफ त्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. देन प्रोसेसिंग फी पण तो ऑनलाईनच पे करतो. याची फाईल जी आपण तयार करतो त्याला ती आपण स्पीड पोस्ट करतो. त्याला ती फाईल मिळाली, सरळ फाईल उचलायची, बँकेत नेऊन टेकवायची. आता डिपेंड करते की बँकेवरती किती कामाचा लोड आहे, बँकेकडे आधी किती प्रकरणं चालू आहेत, फाईल किती प्रोसेसमध्ये. ओव्हरऑल 45 दिवस पकडून चला, मॅक्झिमम 45 दिवस, फार तर फार 45 दिवस, कमीत कमी एका महिन्यात तुमचं लोन डिस्बर्स होतं. ओके. डॉक्युमेंटेशन पासून डिस्बर्समेंट पर्यंत एक मिनिमम 1 मंथ पकडून चालायचं. ओके. आणि मला असं वाटतं सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर लवकर पण होत असेल ही प्रोसेस. तेच इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपण एका खाजगी एजंटला बळी पडतो ना, त्याला त्यातल्या गोष्टी, त्याचं फक्त एकच आहे की मला समोरच्याकडनं पैसे काढायचेत. त्याचं काम व्हावंही त्याची इच्छा नसते. त्याला फक्त एकच की याच्याकडनं फक्त मला पैसे काढायचेत. कन्सल्टन्सी काय करते, जर तुझं काम होतंय तरच आपण ते काम करतो, होत नसेल तर आपण त्याला सरळ सांगतो तुझं होणार नाही XYZ रिझनमुळे, तू नको करू प्रोसेस, उगाच तुझे पैसे खर्च करू नको. आणि बँकेला म्हटलं ना सगळं जर रेडी असेल ना तर लगेच क्विकमध्ये प्रोसेस होतं. बँक लगेच व्हिजिट करून सगळ्या गोष्टी रिक्वायरमेंट त्यांच्याकडनं ऑर्डर जी असेल ती रिक्वायर करून लगेच डिस्बर्स करून देते. मला म्हणजे असं कुठल्या XYZ एजन्सीज किंवा कन्सल्टन्सी नाव घ्यायचं नाहीये, पण म्हणजे मी पण अनुभव घेतलेले की लोक फसवतात. आणि मला असं वाटतंय तुमचं नावच मराठी आहे, फसवण्याची काही संबंधच येत नाही. मराठी माणसासाठीच काम करतो. आणि मेन म्हणजे एक गोष्ट मला जी सुंदर वाटते की मराठी माणसांसाठी जी धडपड आहे ना तुमची, ती फार चांगली आहे. कारण मला दुसऱ्या राज्यांना कम्पेअर करायचं नाहीये, न कुठल्या धर्माशी, न जातीशी, न कुठल्या कॅटेगरीच्या लोकांशी, पण मराठी म्हणलं ना सगळेच त्याच्या खाली येतात. मराठी बोलणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस मराठीच आहे. आणि त्यांच्यासाठी जी धडपड जी आपण करतोय, म्हणजे मराठी लोन कन्सल्टन्सी म्हणजे प्रत्येक व्यक्ती जी काही धडपड करतोय, म्हणजे नो वर्ड्स, हॅट्स ऑफच आहे तुम्हाला त्या गोष्टींसाठी. सर, कधी असं झालंय की एकदम सुंदर प्रसंग आलाय की लोन डिस्बर्स झालंय, समोरची व्यक्ती इतकी खुश आहे, तो मला अनुभव सांगा तुम्ही. म्हणजे जेव्हा त्याचं लोन डिस्बर्स होतं तो इतक्या एक्साइटमेंटने पहिले आम्हालाच कॉल करतो, तो घरी नाही सांगत, सर लोन डिस्बर्स झालंय, थँक्यू, किंवा आता पुढे काय करायचं, अमाऊंट डिस्बर्स झाली, रक्कम अकाउंटला आली आहे, आता पुढची जी प्रोसेस ती कशी करायची सँक्शन नंतरची. म्हणजे त्याचा जे आनंद असतो ना, मी म्हणतो ना, त्याने कधी विचारही केला नसेल की एवढी मोठी रक्कम, एक बोलतो जॉब करून पॉसिबल नाही एवढी मोठी रक्कम उभं करणं. 10-15 हजार रुपये जॉब, तुम्ही एवढी 10 ते 15 लाख रुपये रक्कम कधी उभी राहणार आहे. म्हणजे एक्साइटमेंट, त्याची हॅपीनेस एकदम ऑन अ नेक्स्ट लेवल असतो मॅम. कारण की त्याहीपेक्षा ज्यावेळी त्याचा बिझनेस स्टार्ट होतो आणि ज्यावेळेस तो बिझनेसच्या ओपनिंगलाही मलाच बोलवतो, आवर्जून लोक काय करतात माहिती आहे, लोन डिस्बर्स झालं, स्टार्टअप असेल ना त्यांचा, जर ओपनिंगला रिबिन कापण्यासाठी की ऑलमोस्ट मला कॉल करतात, पण मी नाही पॉसिबल मॅम प्रत्येकाला म्हणजे व्हिजिट करणं. ती एक्साइटमेंट ऑन अ नेक्स्ट लेवल असते त्यांच्यावाली. सर, म्हणजे ह्या सगळ्या प्रवासामध्ये आई वडिलांचा, कुटुंबाचा कशी तुम्हाला साथ भेटली आहे? नक्कीच. तसं बघायला गेलं तर जेव्हापासून घर सोडलंय, 10वी झाली तसं मी घर सोडलंय, की एक गोष्ट मला कळाली की पूर्ण जग हे स्वार्थी आहे, सगळेच स्वार्थी आहेत. म्हणजे अक्षरशः आईवडील पण स्वार्थी, पण आईवडिलांचा स्वार्थ कसा चांगला आहे की माझ्या मुलाने कुठंतरी चांगलं बरोबर करावं किंवा मोठं व्हावं. सगळ्यात म्हणजे प्रत्येकालाच मी सांगेल की तुमचा जो बॅकबोन आहे ना, तुमचे आईवडील आहेत, बाकी कोणीच नाही आहेत, तुमचा मित्रही नाही आहे, किती जवळच असू दे, पण जे भावना असतात ना, एकदम म्हणतात ना की माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचं चांगलं व्हावं, फक्त आईवडीलच विचार करू शकतात, बाकी सगळे स्वार्थी आहेत. मी म्हटलं आईवडील स्वार्थीत, बट कसं आहे, आईवडिलांचा स्वार्थ चांगला आहे. फॅमिली बॅकग्राऊंड शेतकरीच आहेत, आईवडील शेतीच करतात, आजही शेतीच करतात, आणि आईवडिलांना आनंद आहे की मी शेतकऱ्यांना मदत करतोय,
किंवा शेतकऱ्याच्या मुलांना मदत करतोय स्टार्टअपसाठी. मी म्हटलं ना, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आज कळायला लागलं की बिझनेस इम्पॉर्टंट आहे. जॉब करून फक्त गरजा पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण करायची असेल तर बिझनेस करा. आणि जॉब करून गरजा कोणत्या पूर्ण होतात? ठराविक होतात. सगळ्याच गरजा पूर्ण होत नाही आपल्या. सो मला आनंद याचा आहे की मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आईवडील आजही शेती करतात. आणि खरं सांगेल की परिस्थिती माणसाला घडवते. ज्याला आपल्या परिस्थितीची जाणीव आहे ना, तो मुलगा किंवा ती मुलगी नक्कीच काहीतरी करून दाखवते. म्हणजे अक्षरशः सांगतो की म्हणजे कुणी बघितलं असेल की नाही, पण मी माझा बाप जेव्हा त्या ताटावर अडताना बघितलेला आहे माझ्यासाठी. ती खूप प्राऊड मोमेंट आहे. म्हणजे अक्षर जेवताना त्यांच्या डोळ्यात जे पाणी आलं होतं ना, की म्हणजे असं काही एक सीन म्हणजे कोइन्सिडन्स झालं होतं की बाय प्रोफेशन मी म्हटलं थिएटर आर्टिस्ट आहे. आणि त्या फील्डमध्ये जेव्हा मी स्टार्ट केलं किंवा कॉलेज मी पासआउट झालो, की जेव्हा त्यांना जेवत होते त्यांना कळालं की असं काहीतरी म्हणजे मी केलं आहे. म्हणजे मी सांगतो की म्हणतो ना की जेव्हा ताटावर बाप रडताना मी बघितलं माझावाला, प्राऊड फील करतो की माझ्या आईवडील शेतकरी आहेत आणि आजी हेल्प करतोय. किंवा आणि एकच सांगतो की आज शहरामध्ये जो कोणी आला आहे ना, की मी असेल किंवा अदर जे मुलं असतील बॅचलर, हे प्रत्येकजण फॅमिली यांचा शेतकरी बॅकग्राऊंड आहे. फॅमिली बॅकग्राऊंड शेतकरीच आहे. गावाकडनंच लोक शहरात आलीत. बरोबर. आणि कुठंतरी यांना एक करायचं की स्टार्टअप करायचं आहे किंवा स्टार्टअप असेल किंवा एक्झिस्टिंग बिझनेस त्यांना वाढवायचा आहे. एकच सांगेल की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, तुम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहात. तुम्हाला जर खरंच बिझनेसची सुरुवात करायची, खरंच अगदी मनापासून स्टार्टअप करायचं आहे, गव्हर्नमेंटच्या अशा कितीतरी योजना आहेत स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, ज्या तुम्हाला फंडिंग प्रोव्हाइड करतात. त्यामागे सबसिडी असेल, व्याज परतावा असेल. म्हणजे जसं की तुम्हाला 15 ते 20 लाखापर्यंत सर्व्हिस आणि 50 लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंगसाठी कर्ज मिळतं. फक्त तुम्ही बिझनेस कन्फर्म करा आणि तुमच्या मनामध्ये एक तयारी ठेवा की तुम्हाला स्टार्टअप करायचं आहे. डॉक्युमेंटेशनपासून डिस्बर्समेंटपर्यंत मराठी लोन कन्सल्टन्सी तुमच्या सोबत आहे. बरोबर, अगदीच. आणि अशी म्हणजे अशा कुठल्याही योजना आहेत ज्यामधलं स्कीम आहेत ज्या तुम्हाला म्हणजे त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती देऊ वाटते? येस, प्रामुख्याने जर बघायला गेलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटची, केंद्र सरकारची एक म्हणजे एकदम अगदी फेमस योजना आहेत PMEGP, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना. म्हटलं ना की ज्यामध्ये 20 लाखापर्यंत सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा उद्योग आणि 50 लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कुठलाही प्रोडक्ट तुम्ही मॅन्युफॅक्चर करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला 35% सबसिडी मिळते. जसं फॉर एक्झाम्पल 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज घ्या, 35% म्हणजे 3.5 लाख रुपये गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देते. म्हणजे जेवढं व्याज आपण भरतोय ना ते व्याज त्या सबसिडीच्या माध्यमातून तुम्हाला परत मिळतं. 50 लाख रुपये कर्ज घ्या, 7.5 लाखापर्यंत तुम्हाला सबसिडी मिळते. एवढी मोठी म्हणजे एवढा मोठा बेनिफिट आहे मॅम. नॉर्मली जेव्हा आपण जेन्युअनली कुठल्या बँकेकडनं कर्ज घेतो ना, त्याचं व्याज भरून सर्वसामान्य माणूस हातबल होतो, मुद्दल बाजूला राहते. गव्हर्नमेंटच्या स्कीम मार्फत जर तुम्ही करताय, तुमचं व्याज एकतर तुम्हाला परत मिळतं आहे सबसिडीच्या माध्यमातून आणि तुम्हाला कुठेतरी तुमचा म्हणजे स्टार्टअपसाठी किंवा तुमचं लक्ष तुम्ही बिझनेसमध्ये हे करू शकता, केंद्रित करू शकता. हप्ता तुम्हाला जो भरायचा आहे तो कमी येणार आहे का? गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला सबसिडी मिळते किंवा विदाऊट एनी इंटरेस्ट तुम्हाला व्याज परतावा पण मिळतोय. सो कुठेतरी गव्हर्नमेंटच्या योजनांचा तुम्ही बेनिफिट नक्की घ्या जर तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल तर. सर, आणि ज्यावेळेस आपण गव्हर्नमेंट स्कीम्सबद्दल बोलतोय तर काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहीत नाही, किंवा माइंडसेटनं थोडासा चेंज झालाय की इथं येऊन पण आम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन भेटली तर मग त्यासाठी तुम्ही ट्रस्टफुल असं काही वेगळं करताय सगळ्यांपासून? मुळात तसं बघायला गेलं तर मी म्हटलं ना सुरुवातीलाच की आपल्या कन्सल्टन्सीचं नावच मराठी आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस हा उद्योजक व्हावा हेच कन्सल्टन्सीचं मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे ट्रस्ट इश्यू की आज बघायला गेलं तर मार्केटमध्ये खाजगी एजंट सुळसुळाट भरपूर आहेत की फक्त पैशांसाठी लोकांना वेड्यात काढायचं, कुठंतरी फसवायचं. मी आवर्जून सांगतो लोकांना की खाजगी एजंटला चुकूनही बळी पडू नका बळी पडू. तुम्हाला फाईल करायची आहे, तुम्ही एका कन्सल्टंटकडनं करून घ्या. अक्षरशः सांगतो की बँक मॅनेजर पण आपला रेफरन्स देतात. म्हणजे ज्या बँकेत आपल्या आतापर्यंत त्या फाईल झाल्यात ना, तो बँक एखादा फॉर एक्झाम्पल आपल्या कॉन्टॅक्टमध्ये तो व्यक्ती नाहीये, एखादा अननोन पर्सन आहे, तो बँकेत गेलाय की मला लोनची फाईल करायची. अक्षरशः सांगतो की प्राऊड फील करतो की बँक मॅनेजर पण आपला कॉन्टॅक्ट नंबर त्यांना शेअर करतो की तू यांना संपर्क कर, ही कन्सल्टन्सी तुला प्रॉपर पुरेपूर सहकार्य करेल. डॉक्युमेंटेशनमध्ये आपल्या आजपर्यंत कधीच क्युरी काढलेली नाही आहे. म्हणजे बँकेबल डॉक्युमेंट आपले असतात प्रॉपर. तुम्ही मला तुमच्या चांगल्या प्रवासाबद्दल सांगितले. ह्या प्रवासामध्ये प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट. तुमच्यातली चांगली बाजू आपण बघितलीत, मला वाईट ही बाजू तुमची जाणून घ्यायची की म्हणजे वाईट इन द सेन्स कधी अडचण आली आणि असं वाटलं का कधी की झालं आता मी इथून पुढे
नाही हे करू शकत आहे, असं कधी मनामध्ये दडपण आलं होतं का? बऱ्याचदा झालंय. म्हणजे होतं कसं की ज्यावेळेस आपण लोकांना मदत करायला जातो ना चांगल्या वेवने, तर काही अडचणी अशा येतात की त्या अक्षरशः आणि बिझनेसमध्ये अप्स डाऊन चालूच असतात. राईट. प्रत्येक बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन चालूच असतात. म्हणजे जेवढं तुम्ही पुढे जायला बघतात ना, आपलीच लोक आपल्याला मागे खेचतात. राईट. म्हणजे जेव्हा आपण लोकांना हेल्प करतोय, त्यांची सगळ्यात इम्पॉर्टंट काही नीड ओळखणं, त्यांना काय हवं आहे. आणि एकच की मनी इज एव्हरीथिंग. प्रत्येकाला आज पैसा हवा आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत व्यक्ती धडपड करतोय फक्त आणि फक्त पैशांसाठी. आता अडचण म्हणजे फार मोठ्या अडचणी नाही आल्यात, पण फायनान्शियली तर आपण लोकांना सपोर्ट करतोय, ते इम्पॉर्टंट आहे. मला वैयक्तिक अडचणी म्हणजेच की मला सॅक्रिफाईस करावं लागलं. एक कलाकार म्हणून मी माझं रंगमंचासोबत खूप मोठं सॅक्रिफाईस केलं आहे. कारण की मला एक कळालं की बघा, जेन्युइन जे कलाकार आहेत ना, आत्ताचे जे कलाकार आहेत, लोकांना 30 सेकंदाची रील बघायला आवडतं. बरोबर. 3 तासात मूवी नाही आवडत. सो आमच्यासारखे जे थिएटर आर्टिस्ट आहेत, कुठंतरी लोककला म्हणजे ना की संपत चालली असंही म्हणायला हरकत नाही आहे, की प्रेक्षक कमी होत चालले आहेत. सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस केलं असताना रंगमंचासोबत केलं. कारण कुठलाही कलाकार आम्ही एक शपथच घेतो की शेवटचा श्वास आम्ही रंगमंचावरतीच घेऊ. की या फील्डमध्ये स्टार्टिंगला इन्कम नाही आहे. म्हणजे कुठंतरी आपली फॅमिली बॅकग्राऊंड शेतकरी आणि पैसा नाही आहे कुठे थिएटरमध्ये किंवा ह्यामध्ये आर्टिस्टमध्ये. एक विचार केला की हे वय पैसा कमवायचा आहे. म्हातारपणी पण आपण अभिनय करू शकतो. आपण म्हातारे होतो, आपला अभिनय म्हातारा होणार नाही आहे. हे वय आहे पैसा कमवायचा आहे. ह्या वयात पैसा कमवूयात, लोकांना हेल्प करूयात. ज्यावेळेस आपलं वाटेल की एक फायनान्शियल रिटायरमेंट डेट मी लिहून ठेवली आजच की मला फायनान्शियल रिटायर कधी व्हायचं आहे, देन त्यानंतर परत त्या फील्डमध्ये रंगमंचाचं परत सेवा परत चालू करायची. म्हणजे शेड्यूल केलंय. म्हणजे केलंय. अक्षर सगळ्यात मोठं ड्रीम माझं हेच की मला परत रंगमंचावरती जायचं आहे. सुंदर. एका एज म्हणजे लिमिट पण डेट पण लिहून ठेवली आहे की तिथपर्यंत लोकांचं करायचं, जेवढं होईल तेवढं आपल्याच्याने करत राहायचं, त्यांनी परत रंगमंचाची सेवा करायची. म्हणजे सांगतो ना की अडचण म्हणजे एवढंच की सगळ्यात मोठं जे सॅक्रिफाईस केलं फक्त आणि फक्त एका कलाकाराने रंगमंचासोबत केलं. मी तुम्ही किती थिएटर्स प्ले केले? भरपूर केले. म्हणजे व्यावसायिक पण केलं आणि स्पर्धाही भरपूर केल्या. अच्छा. आणि मध्यंतरीच मराठी लोन कन्सल्टन्सीला एक अवॉर्ड भेटले मी बघितलं. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार मराठी लोन कन्सल्टन्सीला पहिला अवॉर्ड आहे, जो सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे मॅडम यांच्या हस्ते मिळाला होता. त्यावेळेस अक्षरशः म्हणजे त्यांचा कॉल आला, अननोन कॉल डेफिनेटली, आणि त्यांनी डिरेक्टली विचारलं की कोण बोलतोय. तर माझा नंबर डेफिनेटली आता सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की डिरेक्टली मला वाटलं क्लायंटच असेल. त्यांनी सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला 2024चा किशोरी शहाणे मॅडम यांच्या हस्ते. एक वेगळा अनुभव होता की आपण खरंच लोकांच्या घराघरापर्यंत ते पोहोचलो, लोकांच्या मनातही पोहोचलोय. अगदीच. ह्या विचाराच्या बाहेरचा एक प्रश्न म्हणजे तुम्ही लोन देताय बिझनेससाठी. ओके. असं कोणी येतं का मला बिझनेस काय करायचं हेच समजत नाही? एकदम छान प्रश्न विचारलाय. बऱ्याचदा असं होतं की लोकांना बिझनेस काय करायचं हेही माहिती नसतं. आम्ही लोन कन्सल्टंट आहोत, बिझनेस कन्सल्टंट नाही आहे. लोक हे विचारतात सर लोन फंडिंग तर तुम्ही प्रोव्हाइड करताय, बिझनेस काय करायचं तुम्हीच सांगा. मला काय त्या लोकांना आवर्जून सांगायचं की ज्यांना खरं स्टार्टअप करायचं आहे ना, एक्झिस्टिंग बिझनेसला प्रॉब्लेम येत नाही, ज्यांना खरंच सुरुवात करायची आहे. आता मला काय म्हणायचं, तुम्हाला जर स्टार्टअप करायचं आहे, तुम्हाला फंडिंग हवी आहे, फंडिंग अगदी इझिली मिळते. म्हणजे कर्ज घेणं सोपं आहे, परतफेड करणं अवघड आहे. हे कसं सांगतो, जो बिझनेस जो तुम्हाला स्टार्टअप करायचा आहे त्याची तुम्हाला मूळतः आवड असायला हवी. तुम्हाला जो बिझनेस करायचा त्याला सगळ्यात पहिले मार्केट असायला हवं. तुम्ही जे एरियात राहता तिथे तुम्हाला तो बिझनेस करायचा आहे, त्याला मार्केट असायला हवं. म्हणजे एखादी गोष्ट बनवणं सोपं आहे, विकणं अवघड आहे. जी गोष्ट तुम्ही बनवता ती ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, त्याला ऑलरेडी त्याने त्या व्यक्तीने त्या वस्तूने मार्केट कॅच केलेलं आहे. त्यामुळे स्टार्टअप करताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला आवडतं काय, तुम्हाला पहिले मार्केटचं नॉलेज घ्या. म्हणतो ना बिझनेस करणं म्हणजे लोन घेणं सोपं आहे, परतफेड करणं अवघड आहे. म्हणजे काय, तो बिझनेस रन झाला पाहिजे. कमीत कमी आपण आपला हप्ता परतफेड करू एवढी इन्कम तरी त्यातनं जनरेट इनिशियली झालीच पाहिजे. आणि कुठला बिझनेस पहिले 6 महिने लगेच वाढत नाही किंवा टेक ओव्हर करत नाही, वेळ लागतोच. आणि पेशन्स ठेवा. बराच वेळा असं झालं की बिझनेस स्टार्ट करता, फंडिंगही मिळते आणि तुम्ही बँकेचे हप्ते थकवतात. तुम्ही त्या बँकेचे हप्ते थकवतात आणि देन ज्याला गरज आहे ना तुमच्या नंतर त्या बँकेकडनं, बँक त्यालाही त्याच नजरेने बघते की तूही थकवशील. लोकांचा एक प्रश्न आहे म्हणजे की आवर्जून विचार, बँक लोन देईल का? अरे बँकेचं मूळ कामच बिझनेसचं लोन देणं आहे. बँकेचं मूळ बिझनेस काय, लोन देणे. त्याच्या व्याजावरती बँका चालतात. तुम्ही हा प्रश्न चुकीचा विचारताय. बँक लोन कोणाला देत नाही ते पहिले बघा. ज्याचा सिबिल खराब आहे, याचे व्यवहार चांगले नाही आहेत, याचा आजपर्यंत सिबिल जनरेट झालेलं नाही आहे, त्याच्या बँकेत 10 रुपये त्याचे पण अकाउंटला सेव्हिंगला नाही आहेत. मला काय म्हणायचं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर 100 रुपये हवेत माझ्याकडनं, बरोबर, तर
तुमच्यापेक्षा 10 रुपये माझ्यापेक्षा 10 रुपये असायला हवेत ना. हो 10 लाख रुपये जर बँकेकडनं तुम्ही नीड करताय, कमीत कमी सेव्हिंगला 1 लाख रुपये तरी तुमचे असायला हवेत ना. बँक सिबिल चेक करण्याकडे तुमच्या सेव्हिंगला किंवा करंटला बॅलन्स किती ना हेही बघते. म्हणजे अक्षरशः मॅम सांगतो की ज्यावेळेस बँक व्हिजिटला येते ना, तुम्ही लाईट बिल वेळेवर भरता का नाही हेही बघते. जर तुम्ही लाईट बिल वेळेवर भरत नाही तर तुम्ही लोनचे हप्ते पण वेळेवर भरू शकत नाही. अजून सांगतो की अक्षरशः बँक हेही विचारते तुमचा मुलगा इंग्लिश मिडियमला आहे की मराठी मिडियमला आहे. म्हणजे यावरनं काय साध्य होतं की मराठी मिडियमला याचा अर्थ तुम्ही तेवढे कॅपेबल नाही आहे. इंग्लिश मिडियमला म्हणजे काय, इंग्लिश मिडियमची फी जास्त आहे, तुम्ही त्याची फी भरू शकता, डेफिनेटली माझे हप्तेही तुम्ही भरू शकता वेळच्या वेळी. बँकेला फक्त काय, बँकेला लोन देणं हा मेन बिझनेस. फक्त माझा हप्ता तो वेळेवरती भर, घेतलेल्या लोनची योग्य वेळी परतफेड कर. आणि लोक काय करतात, बिझनेस कुठेतरी कोणाच तरी बघायचं, तो बिझनेस कॉपी करायचा, ते त्याला शून्यही नॉलेज नसतं. म्हणजे बी फ्रँकली आणि ऑल रिस्पेक्ट आणि रिगार्ड सांगतोय, त्यात नॉलेज काहीच नसतं. स्टार्टअप करता फंडिंग इझिली मिळतं, कन्सल्टन्सीला संपर्क करा, डॉक्युमेंटेशनपासून डिस्बर्समेंटपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे, इझिली मिळतं, सगळं घेणं सोपं आहे. पण ज्यावेळेस स्टार्टअप करतो आणि कुठेतरी बिझनेस लगेच तर ग्रो होत नाही आणि लगेच ते हप्ते थकतात आणि मग बँक काय करते की मग त्यांना त्रास देते रिकव्हरीसाठी. काय विचारायचं की ज्यावेळेस एखादा व्यवसाय एखादी व्यक्ती चालू करते, जसं की तुम्ही म्हणालात पेशन्स नाही आहेत, बरोबर, अनेक रोज तास, एक प्रत्येक तासाला कोणीतरी नवीन उद्घाटन करतंय, बरोबर आहे, कोणीतरी नवीन बिझनेस स्टार्ट करतंय, 6 महिन्यांनी गेलं ना तो व्यक्ती तिथे नसतो. राईट. ह्याच्याबद्दल तुमचा काय विचार? मी म्हटलं ना की तुम्ही नॉलेज घेत नाही त्या गोष्टीचं प्रॉपर. कुठेतरी आपण लोकांना आता कॉपी पेस्ट करायला लागलोय. त्याने चहाची टपरी टाकली तर आपणही तेच करायचं आहे. राईट. तुम्ही वेगळं करा ना काहीतरी. मी म्हणतो ना की आपण डायरेक्टली इनडायरेक्टली आपण आपलाच माणसाचा पाय मागे ओढतोय. ते म्हणतात मराठी माणूस मराठी माणसालाच मागे खेचतो. राईट. सो हे असं करू नका. तुम्हाला जो बिझनेस करायचा त्याचं नॉलेज इतकं प्रॉपर तुमच्याकडे असं आणि युनिक करा काहीतरी. लोकांना काहीतरी वेगळं हवं आहे, मार्केटला काय हवं आहे पहिले ते बघा, मग ते प्रोव्हाइड करा. जे आहे ते लोकांना देऊ नका. द्यायचं असेल तर क्वालिटी द्या, पण कोणाला कॉपी पेस्ट करू नका. लोक काय करतात, कॉपी पेस्ट करतात आणि कुठेतरी ते फसतात. 10 फुटावरती सेम गोष्टी भेटतात. तोच प्रॉब्लेम होता. 10 फुटावरती सेम गोष्ट. कॉम्पिटिशन, आपलाच माणूस आपल्याला कॉम्पिटिशन देतं, हे चुकीचं आहे. कुठे मी असं बघितलं, इथे चहाचं दुकान आहे, इथे पण चहाचं दुकान आहे, इथे एखादं कपड्याचं दुकान आहे, चिटकूनच अजून 4 कपड्याचे दुकान आहेत. काय लाईक चांगली गोष्ट आहे, तुम्ही बिझनेसमध्ये उतरताय, कुठेतरी माइंडसेट तयार झाला की बिझनेस करायला हवा. बट तुम्ही बिझनेस करताना आपल्या माणसाला मागे ओढू नका. आणि परत सांगतोय, कॉपी पेस्ट नका करू ना. तुम्ही तुमचं काहीतरी मार्केटमध्ये नवीन गोष्ट लॉन्च करा ना. डेफिनेटली लोकांना ती नक्की आवडेल. तुमचा ब्रँड तुम्ही तयार करा. आता जे फ्रँचायसीचं एक काय म्हणता ना, खूळ चालेल लोकांना की अमुकची फ्रँचायसी घ्यायची, तमुकची फ्रँचायसी घ्यायची. मला काय म्हणायचं आहे, दुसऱ्याचं नाव आपण मोठं करण्यापेक्षा आपण आपलं नाव मोठं करा ना काहीतरी मार्केटमध्ये, की आपली फ्रँचायसी लोकांनी घ्यायला हवी. सर, पण तुम्ही जे म्हणता ना आपली फ्रँचायसी लोकांनी घ्यायला हवी, कुठेतरी ना लोक घाबरतात. ओके, की मी जर सुरुवात केली तर माझं कोणी घेईल का, हा पण एक फॅक्टर आहे. ते म्हणतात ना की बिझनेस करायचं म्हणजे रिस्क तर घ्यावीच लागेल. रिस्क है तो इश्क है, तसं बिझनेसमध्ये ते हवंच आहे. सर, तुम्हाला नवीन जे उद्योजक आहेत, व्यवसाय करण्यासाठी, स्टार्टअप साठी जे लोकांची इच्छा आहे, त्यांना काय संदेश द्यायचा आहे? मी त्या प्रत्येकाला एकच सांगेल की तुम्ही खरंच बिझनेसमध्ये उतरा. सुरुवातीला लगेच प्रत्येक गोष्टीला यश मिळत नाही. अपयश खूप येणार आहेत. मलाही आले. मी पण म्हटलं नाही, शेतकऱ्याचा मुलगा आहे मी. आणि ज्यावेळेस मी सुरुवात केली, मलाही अप्स डाऊन आले, मलाही निगेटिव्ह गोष्टी म्हणजे फोकस करावं लागल्या. खरं सांगेल अगदी मनापासून की खरं स्टार्टअप करा. छोटासा का होईना स्टार्टअप करा. फंडिंगसाठी आम्ही आहोत. तुमची बँक तुमच्यासोबत आहे. फक्त योग्य काय म्हणता ना की गाईडची गरज आहे. आम्ही तुम्हाला गाईड करू. आणि अनेकदा मी प्रत्येकाला सांगितलं की स्टार्टअप करताना ज्या गोष्टींची तुम्ही म्हणजे आवर्जून सांगतो की चुका जे करतात ना, ते म्हणजे काय की खूप मोठा म्हणजे काय मोठी उडी मारायला बघतात. तसं नका करू की लगेच खूपच मोठं मॅन्युफॅक्चरिंग टाकायचं आहे आणि खूपच मोठा. सुरुवात छोटी करा, अमाऊंट छोटी घ्या. 10-15 लाख रुपयात खूप चांगला सुंदर बिझनेस उभा राहतो, अगदी चांगला बिझनेस. आणि प्रत्येक आज मी स्टार्टिंगलाच म्हटलं आहे की आज माझ्यापासून की प्रत्येक कॉलेज पासआउट वेल एज्युकेटेड पर्सन, सोशल मीडियामुळे लोकांना कळायला लागलं आहे की बिझनेस खरंच आपणही करू शकतो. आणि जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर असा बिझनेस चॉईस करा की आपल्या लोकांना आपण मागे नाही ओढणार. राईट. सर, या पॉडकास्टच्या माध्यमातून भरपूर लोकांना हे समजलं आहे की लोन काढणं सोपं आहे, परतफेड करणं अवघड आहे. अजून एक गोष्ट, तुम्ही कुठल्या एजंटच्या बळी पडू नका. आपल्याकडे खूप मोठं प्लॅटफॉर्म उभा केलं आहे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये. जसं की तुम्ही म्हणालात 40,000 अधिक
स्टार्टअप्ससाठी तुम्ही मदत केलेली आहेत आणि हा आकडा अजून असंच पुढे जावा. डेली 2,500 ते 3,000 आपण कॉल अटेंड करतो. राईट. तेही मॅनेज होत नाही आहे. आज जर बघायला गेलं तर 2.25 लाख नियर बाय 3 लाख आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलोअर्स आहेत. आणि त्या आयडीवरती पण कितीतरी मेसेज पेंडिंग आहेत लोकांचे. हे मेसेज आहे हे 1 वर्षापूर्वी तुम्हाला मेसेज केला तुम्ही आज आम्हाला कॉल केला. नाही होत मॅम पॉसिबल. प्रत्येकाला वेळ देणं खरंच पॉसिबल होत नाही. अनलिमिटेड कॉल आहेत रोज, अगदी इन्फिनिटिव्ह कॉल आहेत. लोकांना गरज आहे त्याची. लोकांना खरंच अगदी मनापासून स्टार्टअप करायचं आहे. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, फंडिंग. सो आम्ही त्यांना सांगतोय गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत बाबांनो तुमच्यासाठीच आहेत. याचा फायदा त्याचा लाभ कसा घ्यायचा आम्ही तुम्हाला सांगू. आमच्या इंस्टाग्राम आयडीला तुम्ही व्हिजिट करा, तिथं मेसेज करा, देन आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू, तुम्हाला प्रॉपर सहकार्य करू की तुम्ही कशा पद्धतीने तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता एक यशस्वी उद्योजक होण्याचं. अगदीच. आणि ऑफिसला येऊन पण तुम्हाला भेट देऊ शकतात लोक. तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. खाली नंबर दिलेले असतात आयडीवरती, त्यावर तुम्ही कॉल करा, अपॉइंटमेंट बुक करा. पण शक्यतो माझा रेशो सांगतो की 99% आतापर्यंत सगळे आम्हाला ऑनलाईन जोडले गेलेत. म्हणजे जेवढ्यांचे पण आता आपण फाईल केल्यात सगळे कोणी आजपर्यंत कोणी भेटायला आलेलं नाही आहे. 10% लोक जे नियर बाय आहेत पुण्याच्या ते लोक डेफिनेटली का ट्रस्ट इश्यू असेल ते लोकांनी डेफिनेटली भेटायला येतात. सो ऑफिसला यायची गरज पडत नाही आहे बिकॉज सोशल मीडियामुळं लोकांना बघायला मिळतं की ह्या गोष्टी ट्रस्टेड आहेत. आणि ट्रस्ट इश्यू इम्पॉर्टंट आहे कारण की मार्केटमध्ये जो फ्रॉड चालला आहे आवर्जून सांगेल, जो स्कॅम चालला आहे याला बळी पडू नका. एक मराठी माणसासाठी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही आम्हाला कधी आवर्जून कॉल करा. तुमचं नक्की होत असेल तरच आम्ही करायला घेतो, अन्यथा आम्ही घेत नाही. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. इथे आलाय तुम्ही, एवढे छान म्हणजे इन्फॉर्मेशन शेअर केली, माहिती अगदी सामान्य व्यक्तीपासून जसं की तुम्ही सांगितलं 8 CR पर्यंतचं जे लोन आहे, मी पहिल्यांदाच ही अमाऊंट ऐकले. बिझनेसमध्ये रेव्हेन्यू जनरेटेड ऐकलंय पण लोन बाबतीत मी हे पहिल्यांदा ऐकलंय. आणि नक्कीच मराठी लोन कन्सल्टन्सीसाठी सर्वांकडून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. एक लास्ट सांगेल की जेव्हा आपण स्टार्टअप करतो ना कुठलाही स्टार्टअप, आपण अजून आपल्यासोबत 4 लोकांना रोजगार देतो. राईट. मी म्हणतो की आपण म्हणतो ना की गव्हर्नमेंटला आपण किंवा सरकारला आपण म्हणजे असं करतो की यार रोजगार नाही आहे. तुम्हाला रोजगार कोणी देणार नाही आहे. तुम्ही स्वतः मार्केटमध्ये उतरा. आणि ज्यावेळेस आपण स्टार्टअप करतो म्हटलं ना की एखादा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकतो, तुमच्यासोबत 10 ते 20 लोकांचे तुम्ही घरं चालवतात. राईट. हे इम्पॉर्टंट आहे. सो स्टार्टअप करा, तुम्ही उभे राहा, तुमच्या मागे 10 लोक तुमच्यासोबत डेफिनेटली उभे राहतील. नक्कीच. खूप खूप धन्यवाद प्रशांत सर. थँक्यू. मराठी माणसाच्या हक्काची आणि विश्वासाची मराठी लोन कन्सल्टन्सी आणि सर्व्हिसेस आजवर शेकडो यशस्वी उद्योजक तयार करणारी एकमेव कन्सल्टन्सी जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. जर तुम्हाला एक यशस्वी उद्योजक व्हायचं आहे, तुम्हालाही तुमचं उद्योजक होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, तर आजच मराठी लोन कन्सल्टन्सीच्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा, मेसेज करा. आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील, तुम्हाला योग्यरित्या माहिती प्रोव्हाइड करतील स्कीमची.